खूप सारं ऊन आणि या उन्हामध्ये कामाची खूप अशी टॅनिंग होते. चला, हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला खूप उशिरा. चला, सकाळचे वाजले होते 6:30 आणि बघा देवपूजा वगैरे छान अशी केली होती मी आणि अंघोळ वगैरे करून छान असे फ्रेश झाले. आणि मुलीची शाळा असते 6:30लाच, तर बघा तिचं देखील मी आवरून दिलं. तिला छान असं काकडीचं सॅलेड कापून दिले आणि डब्याला पोहे बनवून दिले होते. ते काय ओपन करूनच दाखवले नाही. बघा इथं पाण्याची बॉटल तिला भरून द्यावं लागते. आणि बघा सकाळचे 6:30 वाजले होते आणि आता याची शाळेत जाण्याची तयारी असते. बघा आवरून दिलं तरी हाताने डोकं विसरते. आणि बघा व्हिडिओ नको काढू म्हणते. बघा तिचं आवरून दिलं, त्यानंतर सर्व चहा पाणी वगैरे सर्व झाली आणि खूप ऊन होतं. चला, आता ऊन असो काही असो तरी आपल्याला काम करावंच लागतं. धुणं वगैरे सर्व धुवून घेतलं. त्यानंतर बनवायची होती पावभाजी. आणि बघा आता मोठी मुलगी मला छान अशा फ्रीजमध्ये ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच भाज्यामध्ये मी पावभाजी बनवणार होते. आता ती मला छान कापून देत आहे. आणि नंतरून इथे दही लावायचं होतं, तर बघू शकता 1 लिटर हे म्हशीचं दूध होतं. तर तापून घेतलं, थोडंसं कोमट ठेवलेलं होतं, आपलं बोट जाईल इतकं दूध होतं. आणि त्यानंतर मी यामध्ये 2 ते 3 चम्मच छान फ्रेश दही होतं ते ॲड केलं आणि दही करण्यासाठी ठेवलं होतं. तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मुलांनी 2 डझन पाव आणली होती, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा आता याची शाळा सुटली होती आणि घरी आली होती बघा. आणि पाणी देखील आलं होतं, तर आम्हाला दोन्ही टाईम पाणी येत असतं नळाला. तर सकाळी 9 वाजता पाणी आलेलं होतं आम्हाला. आणि बघा क्लास करून मी तर चालली खेळायला. तुम्ही क्लासहून आलो काय करताय आम्हाला सांगा. आमच्या चॅनलवर पाठवा. तुम्ही क्लासहून आलो काय करताय टीचरला आणलं. मी आता क्लास करून आली, पाणी पिली आणि खेळायला चालते. आणि पावभाजीसाठी ओटाणा होता, तर छान तिला ओटाणा मी फ्रीजमध्ये काढून घेतला. तिने छान सर्व भाज्या मला इथे स्वच्छ करून दिल्या होत्या. फ्लावर होता, याच्यामध्ये 2-3 टमॅटो टाकले होते, 2-3 बटाटे टाकले होते. त्यानंतर इथे हा असा वाटाणा होता थोडासा उरलेला, तो देखील यामध्ये ॲड करायचा होता. तर सर्व भाज्या मी स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतल्या होत्या. आणि कुकरमध्ये आता सर्व भाज्या या शिजण्यासाठी टाकत आहे. तर 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला ह्या भाज्या छान अशा शिजून घ्यायच्या आहे. थोडंसं मीठ ॲड केलं आणि त्यानंतर भाज्या शिजण्यासाठी टाकला. नंतर लसूण निवडून घेतला. त्यानंतर मुलांना खायची होती भजी गरम गरम. तर सर्व पीठ थोडंसं हे केलं आणि यामध्ये कांदा आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट, मिरची टाकली होती. त्यानंतर पावभाजी बनवण्यासाठी आलं लसणाची पेस्ट बनवली होती, कांदा चॉप केला होता, कोथिंबीर हे केली होती. आणि नंतर भाज्या बघा छान अशा या हे केल्या होत्या, मॅच करून घेतल्या. त्यानंतर पावभाजी बनवून घेतली. त्यानंतर यांना थोडीशी भजी बनवून दिली. त्यांचं चाललंय आहे बिग बॉस बघून भजी खाण्याचं काम. त्यानंतर पुन्हा मुलाला ऑमलेट बनवायचं होतं, त्याला छान ऑमलेट बनवून दिलं होतं. आणि नंतरून आता बघा संध्याकाळ झाली होती, सर्व कामे आवरली होती. नंतर मिस्टरांना जेवायला दिले. हा व्हिडिओ इथेच एंड करते.